अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। अजित पवार आणि भाजपमधल्या संघर्षाचा दाखला देत संजय राऊतांनी धक्कादायक आरोप केले आहेत। दरम्यान यानंतर भाजपकडून देखील राऊतांवर पलटवार करण्यात आलाय। बघूयात। अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं। दादा विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना नव्हता। दादा विरुद्ध म्हणजे अजित दादा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्राने बघितलाय। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे। काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात सवाल उपस्थित केले होते। दरम्यान तोच धागा पकडत संजय राऊतांकडून सवाल उपस्थित करण्यात आले। त्या व्यतिरिक्तही संजय राऊतांनी काही मोठे गौप्यस्फोट केले। अजित पवारांवरील आरोपांची फाईल पुन्हा उघडण्यात आली होती। अमित शहांनी फाईल बंद करण्यासाठी नकार दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला। अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहांकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली। अजित पवारांसंदर्भातल्या सर्व फाईल्स महाराष्ट्रात पाठवण्यात आल्या। त्यानंतर अजित पवार आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाल्याचा दावाही संजय राऊतांनी केला। दरम्यान भाजप नेते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला। भाजप आणि दादांमध्ये नव्हे तर महाविकास आघाडी आणि दादांमध्ये संघर्ष सुरू होता, त्यामुळेच दादा भाजपसोबत आल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। ते फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं। आणि जर ज्या कारणासाठी मी आलो, सुरक्षा मागण्यासाठी, प्रोटेक्शन मागण्यासाठी, तेच मिळत नसेल तर इथे थांबायच्या कशा करता? त्यातून मग विलिनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली। दादा विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना नव्हता। दादा विरुद्ध म्हणजे अजित दादा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्राने बघितलाय। संजय राऊत, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना अजितदादांना काय काय त्रास दिला हे अजितदादांनी सांगितलं असतं तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमची काय अवस्था झाली असती हे बघा। अजितदादा महाविकास आघाडीतनं बाहेर का पडले? एकीकडे संजय राऊतांनी दादांच्या विमान अपघातावरून मोठे गौप्यस्फोट केले, तर दुसरीकडे रोहित पवारांनीही सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। सरकारकडून अपघाताचा तपास संथगतीनं सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय, तर पवार कुटुंबाला अपघातासंदर्भात संशय असेल आणि त्यांनी स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी केली असेल तर त्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघावं असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे। मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावा लागेल। अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत। ते विधिमंडळाचे सदस्य आहेत। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं, देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे। सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांच्या दाव्यांना दुजोरा दिला। दादा रोहित पवारांचा काका होता, त्यामुळे त्यांची अस्वस्थता धडपड दिसते। त्यानं व्यक्त केलेल्या मतांमध्ये काही गैर नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय।
अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत. रोहितमध्ये अस्वस्थता आहे का, तर अर्थातच आहे. आम्ही त्याचा तो काका होता हो. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणारं आहे, आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे. मी वर्तमानपत्रातही वाचते, टी व्हीवरही बघते, आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी, आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते, आणि साहजिक आहे. असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. अजित पवारांच्या निधनानंतर शंकांनी घर निर्माण केलंय. अनेक दिग्गज नेत्यांनी अपघातासंदर्भात शंका उपस्थित केल्या, तर दुसरीकडे सरकारकडून देखील अपघातासंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.